आपल्या सुरेल स्वरांनी संपूर्ण जगाला मोहित करणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे। या दिग्गज गायिकेच्या निधनाने भारतीय संगीत सृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे। आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना काल ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तेव्हापासूनच त्यांची प्रकृती नाजूक होती। अखेर आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली। मल्टिपल ऑर्गन फेल झाल्यामुळे त्यांचे आज निधन झाले आहे। आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 साली सांगलीला झाला होता। वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती। गिनीज बुकमध्ये सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी त्यांची नोंद झाली आहे। त्यांनी आपल्या वेगळ्या आवाजाची भुरळ सगळ्या जगाला पाडली होती। तब्बल 8 दशकाहून अधिक काळ त्या गायन क्षेत्रात कार्यरत होत्या। त्यांनी शास्त्रीय संगीतापासून ते पॉप गाण्यांपर्यंत सर्व प्रकारात अनेक अजरामर गाणी गायली आहेत। 20हून अधिक वेगवेगळ्या भाषांमध्ये हजारो गाणी गाण्याचाही विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे। त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही। गायन क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। गेल्या 8 दशकाहून अधिक काळ आपल्या जादुई आवाजाने कोट्यावधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा स्वर आज कायमचा शांत झाला आहे। त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे। सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। उद्या सकाळी 11 ते 2 या वेळेत लोअर परळ या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी दिली आहे।